हॅलो मित्रांनो, MH22 तुमचं स्वागत आहे। आता सध्याला आपण जात आहोत मराठवाडा कृषी 2025 महोत्सवमध्ये। आता ते कार्यक्रम आहे बघा सध्याला स्टेडियममध्ये जवळ जातात आपण। तुम्हाला गेल्यावर तुम्हाला जितकं झालं तितकं दाखवू शकेल मी, कारण की कार्यक्रमाचा टाईम झालेला आहे, बंद होण्यावर आलेला आहे। एक हात सोडून मी गाडीचा व्हिडिओ बनवत आहे, जरा रिस्क घेतोय तुमच्यासाठी। तेवढं माझ्यासाठी सबस्क्राईब प्रयत्न करा, सबस्क्राईब करण्याचा सपोर्ट करा मित्राला तुमच्या परभणीच्या। बघा मित्रांनो, परभणीचं बस स्टँड झालेलं आहे कंप्लीट। आणि आता आपण सध्याला आलो आहे स्टेडियमच्या जवळजवळ मार्केटमध्ये। हे माझा मित्र एक मागं बसला आहे, प्रथमेश शहाणे म्हणून आहे। खूपच दीड शहाणा आहे ते, आणि त्याचं आडनाव बी शहाणेच आहे। सध्याला आपण आता हे बघा दातार बेकरी पैसे आलेलो आहे, पण आता राहिली नाही दातार। पण इथली सगळ्यात चांगली म्हणायला लागेल कोणची हॉटेल, नीरज हॉटेल म्हणून आहे, असं नाव आहे नीरज हॉटेल। हे बघा दगड बघा केवढा टाकलाय, नाही दगड नाही सॉरी पण थैली आहे। हेल्मेट आणायचं विसरून गेलो म्हणून मला एका हाताने व्हिडिओ बनवावा लागायला। आलो बघा जवळ। हे बघा मित्रांनो, इकडं कार्यक्रम चालू आहे। हे बघा हे छपरी रायडर कसा प्रकार आहे बघा, छपरी लले जर मोबाईल व्हिडिओ फुले आणि सावित्रीबाई फुले आमचा पुतळ्याला सजावट किती छान केलेली बघा सध्याला। व्हिडिओ चालू आहे ना पब्लिक कमी झालेली आहे। आता आपण इथं गाडी पार्किंगला लावता, दाखवतो मला गाडी आपण चाबी इथंच राहिली होती। पब्लिक सिटी आहे, गाड्याची पार्किंग आहे इथं। हे आतमध्ये जातात आपण। हे बघा हे आता बनवलेलं आहे। हे बघा मित्रांनो, आपण आतमध्ये आलेलो आहे। पब्लिक घरी जाते, आपण मधात जातो। पब्लिक सगळी घरी जायली, आपण सध्याला मधात चाललो आता, तरी काय होत नाही तसं। जवळ आलेलो आहे। हे परभणी स्टेडियम आहे, शिवकालीन गड किल्ल्याचे भव्य प्रदर्शन आहे इथं। हे बघा आलेलो आहेत मित्रांनो आपण मधात मराठवाडा कृषी महोत्सव 2025। हे बघा मित्रांनो, आपण आलेलो आहेत मधात आता। हे बघा बाउन्सर आपले मित्रच आहेत। हे बघा जरा आपल्या इकडे राहतात, चालतंय। चला आता येतो होतो आम्ही थोड्या। हे बघा मित्रांनो आलेलं आहे, आपण प्रदर्शन चालू आहे इथं। ट्रॅक्टरचं प्रदर्शन आहे इथं। ट्रॅक्टर खूप काही इथं आवरलं गेलेलं आहे सामान, खूप प्रकारचं। दुधाचं हे लावलेलं आहे, लस्सी पिवतं, ड्रोनचं काही सगळं सामान भेटत आहे प्रदर्शन या प्रकारे। नॅचरल लस्सी प्यायला आलेलं आहे बघा मित्रांनो। हे स्टॉल एक नॅचरल दूधचा स्टॉल लागलेला आहे। मँगो नाही का? तेव्हा मित्रांनो एक आहे रुद्र एंटरप्राइजेस सेल्स अँड सर्व्हिस, परभणी शिवा चौकामध्ये आहे, आणि यांना भेट द्या। रुद्र एंटरप्राइजेस आहे ना, चल मित्रांनो। कोबुटा ट्रॅक्टरचं आहे बघा, गंगाखेड रोड इथं आहे ट्रॅक्टरचं शोरूम आहे, त्यांना तुम्ही भेट देऊ शकता। मित्रांनो स्टॉल लागलेले तिकडं, अलग प्रकारचे स्टॉल लागले शेतकऱ्याविषयी।
पूर्णपणे गरम करायचं, गरम करून डायरेक्ट लावायचं. घरात टिनाचे पत्र आहे, लोखंडी पत्र आहे, शिमेंटचे पत्र आहे, नव्या तरीके वर्गेचे तरीके गाडीची इंडिकेटर आहे, मेटल आहे, फायबर आहे, फर्निचर आहे, पॉवर आहे, गरम करा डायरेक्ट लावायचं. कुठलं संरक्षण चालू करण्यात लागत नसतं, जगातलं पहिलं आहे. मित्रांनो जादू दाखवायला तिकडं, चिटकवण्याची जादू दाखवायला इकडं. त्याकडे जाईल ते कुठं ठेवला डबा? ते म्हणजे चिल्लर घेतला नाही का? जाऊ दे. मित्रांनो स्टॉल लागले झालं. आता खूप गर्दी कमी झालेली आहे. बंद होण्यावर आलता मी आलतो तेव्हा खूप गर्दी होती. आता कमी झालेली आहे गर्दी, आपल्यासाठीच चांगलं आहे. कॅशची मशीन तेव्हा मित्रांनो इथं कॅश मोजायची मशीन आहे. आणि चला दुसरीकडे जाऊत आपण. ती आपल्या कामाची नाही. आपल्या कामाची नाही. अजून यूट्यूबला आपण फेमस नाही झालेलो. यूट्यूबला फेमस झाल्या मनी आल्यावर बनवता येते. हां मग मशीन घ्यावं लागेल कॅश मोजण्यासाठी. बघा मित्रांनो शिलाजीत घ्यायचं का कुणाला? शिलाजीतनं स्टॅमिना वाढत. बघा मित्रांनो इथं शो केलं तर अलग अलग. हो हे बघा आदिवासी हेअर ऑइल हे बघा आलेलं आहे इथं. आदिवासी हेअर ऑइलचा पण स्टॉल लागलेला आहे. दाखवण्यासारखं खूप आहे मित्रांनो इथं, पण किती काय दाखवू मला तेच कळत नाही. त्यामुळे जेवढं झालं तेवढं दाखवायला मी तुम्हाला. आवाज चांगला येत असेल तर सांगा मला कमेंट करून. तर इकडे रामाचे बाण खेळून रामाचे बाण धनुर्विद्या इकडे या. 20 रुपये तिकडे 20 रुपये 20 मध्ये 50 इकडून घेऊन जाणार आहेत. 20 मध्ये 50ची ऑफर लावलेली आहे इथं. एक बाण मारा 50 रुपये घेऊन जा. इकडे या चला रामाचे बाण धनुर्विद्या इकडे या रामाचे बाण खेळून. उद्यापर्यंत कार्यक्रम आहे महोत्सव. उद्यापर्यंत आले तर येऊ शकता तुम्ही परभणीमध्ये स्टेडियम इथं शिवाजी पुतळ्यापासून, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून इकडे येऊ शकता तुम्ही स्टेडियमपाशी. मित्रांनो हे माझा मित्र बाण खेळायला आहे. मार. अरे वा क्लिअर. मार खेळून 100 रुपये घेऊन गेला. सेंटर मध्ये मार लागते का? दिलंच नाही हा? मित्रांनो इकडं लागलेले आहेत आईस्क्रीमचे आणि मसाल्याचे काय काय अलग अलग प्रकार लागलेले आहेत. स्टॉल लागलेले आहेत इकडं. आणि आपण इथं काहीच खाणार नाहीत कारण की आपण आणलेले पैसे वाटले नुसतं बघायचं खायचं नाही. तेव्हा मित्रांनो हे ट्रॅक्टरचा आहे. ट्रॅक्टरचा स्टॉल लागलेला आहे. गोदे ओझा हे इलेक्ट्रिक आयटम्स आहे. इकडं माणूस आलू फिरून द्यायला काय होत नाही बघा तुम्ही. ते दादा व्हिडिओ बनवून द्यायला गेले आपल्याला, त्याच्यामुळे आपण बनवलं नाही त्याचा व्हिडिओ. कुणाला आपल्याला नाराज करायची आपली प्रतिक्रिया नाही. इलेक्ट्रिक गाड्याचा स्टॉल लागलेला आहे. आईस्क्रीम इकडे सगळं खाण्याचा स्टॉल लागलेला आहे. आणि या साईडला सगळे पब्लिक जमा झालेले. खाण्याचा स्टॉल लागलेला आहे. पब्लिक बघत आहे उद्याच्यासाठीच आहे. त्या काळात बनवल्यासारखं बनवलेलं आहे इथं वीर येते. बघा मित्रांनो अजून इकडं स्वामी समर्थाचं देवस्थान बनवलेलं आहे इथं. इथं घोंगड्या गिंगड्या आहेत. हे देवीचं हे केलेलं आहे. ते स्वामी समर्थाचं मंदिर केलेलं आहे छोटंसं.
छान प्रकारे, खूप छान प्रकारे बनवलेलं आहे स्वामी समर्थाचं मंदिर. अजून इकडे आहे खूप प्रकारचे अलग अलग स्टॉल लागलेले. तेव्हा इथं लेकरं खूप फोटो घेत आहेत तिथं. तेव्हा रोपवाटिका केलेलं आहे. तेव्हा शुद्ध देशी गौवंश गिर गाय अरे चल चल. गौमातेचा पुतळा बनवलेला आहे. तेव्हा इथं प्रोग्राम होता. मला प्रोग्राम दाखवतो. प्रोग्राम चालू आहे इथं. श्रीरामाची गाणी चालू आहेत देवाची आपल्या. आणि झालेले इथं देवाचे कार्यक्रम चालू आहेत. मोठमोठे कार्यक्रम चालू आहेत. इथं मंदिर गिंदिर इकडे शिवाजी महाराजांच्या काळातले भाले गिले विटा गंजकुंत भाल्याचे प्रकार, कुऱ्हाडीचे प्रकार आहेत बघा मित्रांनो. आवाज येत असेल बरोबर तर बघा मित्रांनो. मुघल तलवार, तेगा मराठा तलवार. आपल्या शिवाजी महाराजांच्या टायमाला वापरले गेलेले तलवार आहेत. केमिकल लावलेले असल्यामुळं शस्त्रांना हात लावू नये असे म्हणलेले आहेत. मित्रांनो ते दानपट्टा आहे. अलग अलग प्रकारचे अवजार आहेत शिवाजी महाराजांच्या टायमाचे. जंबिया नावाचा एक चर्च आहे. कोयता हे सगळे शिवाजी महाराजांच्या काळातले येतात. यांना लिक्विड लावलं केमिकलमध्ये केलेले आहेत. बरोबर केमिकल लावून ठेवलेले आहेत. खरोखर आहेत बरं मित्रांनो. मुघल कट्टर आहेत आणि मराठा कट्टर आहेत बघा मित्रांनो. चला समोर घेतले व्हिडिओ. विजयनगर कल्याण तेव्हा मांडू हरणाच्या शिंगाचा बनवलेला असतं तेव्हा ते बहुतेक तेच आहे वाटतं. हरणाच्या शिंगाचं आहे ते. हां बहुतेक मांडू म्हणतात त्याला. टेंबा तेलाच्या मित्रांनो हे अलग अलग प्रकारचे चाकू आहेत त्याच्यात. तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळातल्या तलवारींचे मुठी येत आहेत ठेवलेले. त्या आडकित्याचे प्रकार आपण फक्त छोटा आडकिता बघितला होता. एक खूप मोठमोठाले आडकिते. मित्रांनो धातूची खेळणी, ऐतिहासिक कुलपाचे प्रकार किती भयानक आहे. कुलपाचे प्रकार आहे ते अलग अलग कुलप आहेत. मी पहिली वेळ बघितलेले आहेत एवढे कुलप जुन्या काळातले. बघा मित्रांनो कसे आहेत कुलप आहे. एवढा मोठा इथं ऐतिहासिक हे बसलेला आहे. आपला महोत्सव झालेला आहे इथं परभणी पहिली वेळ झालेला आहे. दुकान सोडलं आहे सगळं. आपला मित्र लावला इथं रोपवाटिका. हा ये रोपवाटिका इथं रोपवाटिका बी आलेली आहे.
बघा रुद्राक्षाचं झाड. हे रुद्राक्षाचं झाड असते बघा. हा रुद्राक्षाचं झाड. कापूरचं झाड बघा, कापूरचं पण झाड असते. पांढरी काडी खूप अलग अलग. रक्तचंदनाचं पण झाड आहे बघा. छोटंसं झाड आहे, खूप मोठं नाही. औंदुबर, बडीशोपचं पण झाड आहे. खूप अलग अलग प्रकारची झाडं आलेली रोपवाटिकेमध्ये. आवळा, कुचला काय असते रे? कुणाला कुचला? तुळशीचं पण झाड आहे. चला अशा प्रकारे रोपवाटिका आलेली इथं. मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच समाप्त करतो आपण. सकाळी आलतो आपण इथं आता सध्याला. झालेला आहे आता सध्याला मेळावा खतम झालेला आहे. टाइम झालेला आहे बंद होण्याचा. इकडून काढू पूर्ण फोकस. ही गाडी त्या फॉर्च्युनर एवढी गाडी दिसायली. हे इथं होता, असा होता प्रोग्राम. खूप मोठा होता झालेला प्रोग्राम. चला आता घरी जाऊत आपण. इथंच आजचा ब्लॉग इथं थांबवतो आपण. समाप्त करू तिथंच ब्लॉग आजचा. चला आपण आपल्या घरी जाऊत आता. जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे लक्षात ठेवा. माझं वाक्य हमेशासाठी लक्षात ठेवा वाक्य आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चल.